जे आपण आता चालू घडामोडी सेशन सुरू करतोय तर ते प्रत्येक शनिवारी असणार आहेत मित्रांनो, सर्वांसाठीच. त्यामुळे करत चला, आपल्या मित्र मैत्रिणी सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करा की सर्वांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे, सर्वांपर्यंत हा मुद्दा पोहोचायला पाहिजे आपला. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण कुठलीही समजा चालू घडामोडीचा अभ्यास करतो, कुठलाही असू द्या, समजा आपण एखाद्या सरळ सेवेची तयारी करत असेल, समजा एखादी व्यक्ती तुम्हाला यूपीएससीची तयारी करतोय, राज्यसेवेची करतोय, कंबाईन कुठलेही एक्झाम असू द्या, ज्या राज्य पातळीवरती अभ्यास करत असेल, तर त्यांना चालू घडामोडी हा एक लक्षात ठेवा, हा प्रत्येक परीक्षेला एक असणारा घटक आहे हा. कारण असं कुठलीही परीक्षा नाहीये की ज्या परीक्षेला तुम्हाला चालू घडामोडी हा विषय नाहीये. फक्तच काय, एखाद्या विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो ना, हे त्यावरती आलेलं असतं. म्हणून हे लक्षात ठेवत चला की चालू घडामोडी हा विषय एका दिवसात एका महिन्यात हा करण्याचा नाहीये. तर चालू घडामोडीचा हा विषय असा असतो की तुम्हाला निरंतर करत राहावं लागतं. प्रत्येक दिवसाला तुम्हाला अपडेट राहावं लागतं की एखादी विषय. आणि काय करतो प्रत्येक विद्यार्थी, चालू घडामोडी म्हटलं की एक्झामचे 1 महिना आधी करायचं, एखादी पुस्तक घ्यायचं आणि एखादी सरळ वाचत फिरायचं. आणि मग आपण ओरडतो की अरे प्रश्न कव्हर होत नाही, तुमचे मार्क्स कव्हर होत नाही. असं नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, आजचा जो आता एमपीएससीचा ट्रेंड बदललेला आहे की बऱ्यापैकी आधीच्या काळात कसं व्हायचं की पहिला कोण, शेवटचा कोण, हा मंत्री कोण, हे काय झालं, लहान कोण, मोठा कोण, असं विचारलं जायचं. पण आता बघायला गेलं आपल्याला तर लक्षात घ्या की असं कधीच होत नाहीये आधी की तुम्हाला सहज असं विचारलं जात आहे की लहान मोठं नाही. म्हणून बघा, एखादी घटना घडतं, आता उदाहरण हे मागे बघत असेल तुम्ही, महाभियोगाची शक्यता बघा, तर याची परत एक दुसरी पण न्यूज आलेली आहे. आता महाभियोगाची शक्यता म्हणजेच याच्या पूर्वी सुद्धा एक महाभियोगावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेला असेल त्यांना तो समजलेला असेल, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेला नसेल त्यांनी नक्की तो बघा. महाभियोग प्रक्रिया काय असते, कशी असतात. कारण हा मुद्दा जर बघायला गेला तर आज आपल्याला फक्त चालू घडामोडीचा विधा दिसतो, बरोबर. पण ज्या वेळेस तुम्ही अभ्यासता किंवा ज्या वेळेस तुम्ही बघायला जाता, जेव्हा तुम्हाला राज्यव्यवस्था ह्या विषयामध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला महाभियोग प्रक्रिया काय सरळ तुम्हाला तिथे स्पष्टपणे दिलेली आहे की जेव्हा एखाद्या घटनात्मक पदांवरचा असणारा व्यक्ती त्यांना सहज त्या पदावरून काढता येतो का, तर हे फार चुकीचं आहे, किंवा नाही काढता येत, किंवा त्यांच्यासाठी प्रक्रिया काय असतात हे प्रत्येकाला समजायला पाहिजे. हे प्रत्येकाला लक्षात यायला पाहिजे की कशा पद्धतीनं मग त्याच ठिकाणी त्याला काढायचं असेल तर कसं काढलं जातं. बघा बरं विद्यार्थ्याला कसं काढलं जातं हे सुद्धा, कारण जे घटनात्मक पदं आलेले असतात त्या पदांवरती जर सहज त्या व्यक्तीला काढलं जात असेल कोणाच्या एखाद्या शिफारशीवरून, तर हे फार चुकीचं असतं. कारण त्या व्यक्तीचा अपमान नाही असतं, त्या पदाचा अपमान असतो. कारण ते पद एका घटनेने दिलेलं असतं तुम्हाला. म्हणून सहज लक्षात ठेवायचं की ह्या व्यक्तीविषयी काय आलेलं असतं, कशा पद्धतीने आलेलं आहे.